तर मित्रांनो, तुम्ही तो कालचा ब्लॉग बघितला की आपला वनी सप्तशृंगी गडावरचा. तर तो मित्रांनो मी ना थोडा घाईमध्ये काढलेला होता आणि जाऊन परत बघा थोडा चांगलाच आलेला आहे. कालच जस्ट मी सोडलेला होता 4 वाजता. तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे ना आपण परत इथंच थांबलेलो आहे त्या झाडाखाली. तुम्हाला सांगितलं त्या झाडाखालीचे. तर भावांनो, आज आहे ना आपल्याला फिरायला जायचं होतं, पण काही झालं माहिती आहे का, कॅन्सल झालं फिरणं. कारण ते आमचे फ्रेंड्स मित्र लोक येणार होते ना, ते ना इथं येऊन वणीमध्ये आमच्या गावामध्ये थांबलेच नाही. ते सरळ गेले निघून आणि नंतर कॉल करून मला बोलतं की तुम्ही या नंतर. तर आमचा मूड आहे ना डायरेक्ट खराबच होऊन गेला, जायचंच नाही आता. तर मित्रांनो, ते आमच्या तोडीला थांबले नाही. आम्ही त्यांची वाट बघत होतो, ते येतील मग तेव्हा जाऊ आपण. ते काही भावांनो आले नाही, आम्हाला कॉल केला नाही आणि ते पुढं गेले निघून. नंतर आम्हाला कॉल करून सांगता की तुम्ही या मागून. तर मित्रांनो, आता आहे ना जायची इच्छाच नाही आहे. अशी कॉलसुद्धा केला नाही की इथं आलो आहे, तुम्ही या लवकर. आम्ही त्यांच्यासाठी थांबलो होतो पण ते आलेच नाही. तर मित्रांनो आहे ना असं राहतं की मित्रासोबत असले का प्रत्येक मित्राला कुठं जायचं असं सांगून ठेवतं आणि येतील. बरोबर आहे की नाही? तसं आपण नाही करत मित्रांनो. प्रत्येक मित्राला सोबत घेऊन जातो फिरायला. नाहीतर तो पुढचा मित्र येत नाही तर आपण पण जात नाही, समजलं का? तर काही मित्र असेच असतात की जाते गपचिक निघून, पुढं जाऊन गेले का नंतर कॉल करून सांगता की अरे तुम्ही या, आम्ही निघून आलो, असं झालं तसं झालं, आमच्या गाडीवर जागा नाही, हे झालं ते झालं. असे नाटके करतात मित्र. तुमच्यामध्ये बी असे नाटके करत असेल तर हा ब्लॉग आहे ना त्याला टॅग करा आणि त्याला शेअर करा. तर मित्रांनो, म्हणून आता मूडच खराब झालेलं आहे, जायचंच नाही. तर आता मी कुठं थांबलो, परत आता इकडं आलो आहे बाबा आपल्या शेतामध्ये. मी ब्लॉग्स काढतो तिथंच थांबलेलो आहे बघा. 12 वाजले तर खूप. तर आता नंतर येऊन आम्हाला कॉल करून सांगता की या तुम्ही, टाईम झाला, असं झालं. तर आम्ही सांगितलं डायरेक्ट तोंडावर त्यांना की आता आम्ही येतीच नाही, तुम्ही जाऊन या, तुम्ही फिरून या. तर सांगत या काय येते नाही, असं झालं. मग आम्ही सांगितलं आम्ही तुमच्या जोडीला इथंपर्यंत केव्हाची वाट बघितली, तुम्ही आले का नाही आले. ते गपची गेले निघून, आम्हाला फोनसुद्धा नाही केले. पोचले तिथं मग आम्हाला फोन करून सांगता की या लवकर तुम्ही. आता जायचं कशाला? त्यांनी कॉलच केला नाही आपल्याला, आता जाणार कशाला? बरोबर आहे का नाही मित्रांनो? तर मित्रांनो, आपल्याला पण एक सवय पटत नाही का मित्रांमधली, का तुमच्यामध्ये पण ते तसे मित्र असतील की कुठं फिरायला गेले की लांब कुठं आणि आपल्याला नेतर नाही, सांगते नाही, गपचिक जाता निघून आणि स्टोऱ्या टाकून आपल्याला जळवतात इंस्टाला. बरोबर आहे की नाही? तुमच्यामध्ये बी असतील तसे मित्र, बरोबर आहे की नाही? तसं असतं. तर आपण नाही तसं करत मित्रांनो. घेऊन जायचं, त्यांना पण घेऊन जायचं, आपणही जायचं. आम्ही फिरायला जातो पण आम्ही स्टोऱ्या बिऱ्या नाही टाकते. तुम्ही टाकत असाल, तुमच्यामध्ये असेल तुमचे मित्र तसे, तर त्याला शेअर करा हा व्हिडिओ. तर मित्रांनो, निवंत असा कॅमेरा धरायचा पुढं आणि कॅमेऱ्यासमोर काही पण बोलत बसायचं. मस्त झाडाखाली सावलीत बसलोय मी, बघू शकता तुम्ही. आणि बसल्या बसल्या काहीतरी कॅमेरा द्यायचा आणि ब्लॉग सोडायचा यूट्यूबला. तुम्ही पण करत जा ब्लॉग. काही काम नसलं तर कॅमेरा धरायचा आणि ब्लॉग सोडत राहायचा डेली. तर मित्रांनो, मी तर रोज सोडतोय, तुम्ही पण सोडायला. तर मित्रांनो, तुम्ही तो कालचा ब्लॉग बघितला की आपला वनी सप्तशृंगी गडावरचा. तर तो मित्रांनो मी ना थोडा घाईमध्ये काढलेला होता आणि जाऊन परत बघा थोडा चांगलाच आलेला आहे. पण लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जाऊन तो ब्लॉग परत बघा. आणि कालच जस्ट मी सोडलेला होता 4 वाजता.